चैम्बूर के विधायक तुकाराम काते ने 1700 लोगों को करवाया अयोध्या की यात्रा। सभी ने कहा धन्यवाद। मुंबई चैम्बूर के विधायक तुकाराम काते ने 1700 लोगों को विशेष ट्रेन से अयोध्या व वाराणसी की यात्रा पर भेजा था, जिनमें से पहला जत्था कुर्ला के लोकमान्य तिलक टर्मिनल्स पहुंचा। इन सभी ने तुकाराम काते को धन्यवाद अदा किया। नमस्कार, मी वैशाली विलास कोपरे। तुकाराम कात्यांनी जो ही ट्रिप काढली ही खूप चांगली म्हणजे सगळ्या विचारांनी काढली। सगळी लोक एकसंगती आली एवढी आणि खूप ट्रेनमध्ये प्रवास वगैरे सगळं व्यवस्थित होतं, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि त्यांचा खूप खूप अभिनंदन की आम्हाला एवढ्या ट्रिपसाठी आम्हाला सगळ्यांना हे केलं, प्रोत्साहित केलं का बाबा तुम्ही या आणि दर्शन घ्या माझ्या मुलं। ते सगळं हे अचीव झालेलं आहे। आता मी कधी विचार करू नाही शकले। आशीर्वाद देणार का काते साहेब? हां, खूप खूप आशीर्वाद, खूप खूप आशीर्वाद की त्यांनी खूप आणि ती खूप पडले बी वारंवार असं आमदार होऊ दे आणि हां होऊ दे होते का नाही, खूप मोठे होते ते आणि परत परत त्यांचं खूप अभिनंदन। खूप आशीर्वाद आहे आमच्या सर्वांतर्फे। अशीच त्यांनी प्रगती करत राहावं आणि आम्हाला अजून कुठेतरी एक देवदर्शनाला घेऊन जावं। सर्व सोय काते साहेबांनी केली। हो सोय खूप लागेल नाही, सतत काही ना काही येत होतं, पाणी वगैरे सर्व सोयी होत्या। काते साहेबांनी आपल्या मुलांना जसं सांभाळून नेलं ना तसं आम्हाला इथून जाता नाही आणि इथून सोडेपर्यंत आम्हाला सोडलं नाही त्यांनी। सगळं दुखणं कोणाचं काय दुखलं कुठलं तरी खूप त्यांनी आमची सेवा केली। आम्हाला खूप अभिमान वाटतो ते आमचे आमदार झालेत आणि इथून पुढे तेच असावेत आमच्याशी। सर्वांची मनापासून शिवसेना जिंदाबाद। गरमी झाल्यानंतर जरा पाऊस पडला का आणखी एक मोठी ट्रिप जाणार आहे, नंतर थंडीत एक ट्रिप जाणार आहे, परत एक अशा 5 ट्रिप आम्ही प्रत्येक वार्डातून करणार आहोत आणि 5ही वार्डातून सर्व नागरिकांना आम्ही घेऊन जाणार आहोत। आणि आमचे बौद्ध समाजाचे जेवढे लोक आहेत त्यांना बौद्ध गया आणि सारनाथची आम्ही सर्वांना घेऊन जाणार आहे। ती स्पेशल ट्रेन बौद्ध समाजाच्या लोकांसाठी करणार आहे। हमारी अयोध्या की यात्रा सर ने इतनी बढ़िया करी कि हम भविष्य में नहीं सोच सकते। सबसे बड़ी बात है कि हमारे साथ में गाड़ी में चल के और व्यवस्था की है। मैंने आज तक ऐसी व्यवस्था पानी खाना नाश्ता जो चाहिए उससे ज़्यादा मिला हमको। हम इसके लिए इनको क्या धन्यवाद दें। काते साहब के लिए तो हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि इनको जुग जुग जीव और ऐसे हंसते मुस्कुराते रहिए और हमारे यहाँ सबकी और बहुत बहुत बढ़िया लगा, बहुत अच्छा काम किया। भगवान श्री रामचंद्र जी से मांगे ये काते साहब को हमेशा के लिए ऐसे ही जिताते रहिए और ऐसे ही चंबूर में नाम करते रहिए और लंबी उम्र देते रहिए। धन्य समजते माझ्या काते साहेबांचं मी आधी पहिल्यांदा दंडवत घालेन, कारण का असा नेता आम्हाला पहिल्यांदाच भेटलेला असेल। गोरगरिबांना वयस्कर ज्येष्ठ नागरिक लोकांना आज काशी ही दाखवणं म्हणजे काय खायचं काम नाही आणि हे आज पुण्य काते साहेबांनी मिळवलेलं आहे। आणि आज 10 वर्षांनी देखील काते साहेब अगोदर आमदार होतेच, आता देखील आमदार झालेत, पण एवढे भाविक आहेत त्यांना अजून प्रार्थना करून आलेत का आमचे काते साहेब आणखीन मोठे मंत्री झाले पाहिजे आणि हे आशीर्वाद काते साहेबांच्या कायम पाठीशी राहणार आहेत। काते साहेबांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे। आज आम्ही 2000 लोक गेलो होतो तिथे काशीमध्ये, काशी वाराणसी। आज या ठिकाणी आज आमच्या घरातील देखील लोकांनी कुणी एवढा आम्हाला सुखसोय दिली नव्हती। लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत दूध कॉफी चहा नाश्ता कोणतीच गोष्ट आम्हाला काही कमी पडलेली नाही आणि त्याच्याबद्दल मी माझ्या शाखेच्या वतीने शाखा प्रमुख म्हणून मी काते साहेबांचं एक आणि नागरिक म्हणून मी काते साहेबांचं मनापासून आभार मानते आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, असंच त्यांना वर्षानुवर्ष चांगल्या पिकनिक काढायची ताकद देवो, श्रीराम त्यांना आणखीन ताकद देवो। बस एवढंच बोलेन। अयोध्या आणि काशी शंकर भगवानचं दर्शन आणि प्रभू रामाचं दर्शन आमच्या सर्व चेंबूरच्या नागरिकांनी घेतलेलं आहे आणि मी देवाकडे एवढीच प्रार्थना केली होती की सर्वांना सुखी घेऊन जा आणि सर्वांना सुखी घेऊन ये, असं देवाकडे प्रार्थना केली। देवाने ती ऐकली आणि सर्वांना व्यवस्थित देवाने आज या टिळकनगर रेल्वे स्टेशनला घेऊन आलेलं आहे। त्यांचं मोठ्या प्रमाणात लोकांनी आमचं स्वागत केलं आहे, त्याबद्दल ज्या लोकांनी स्वागत केले त्या लोकांचा सर्व धन्यवाद। आणि माझ्याबरोबर ज्या माझ्या माता भगिनी आणि बंधू होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, कुठल्याही प्रकारचा काही मागितलं नाही, काय ना जे आम्ही दिलं ते प्रेमाने त्यांनी खाल्लं
ते गोड असू दे, आंबट असू दे, करून काही असू दे, तरी कुणी नाव ठेवलं नाही. जे आहे ते त्यांनी खाल्लं आणि आमच्याबरोबर यात्रा केली. ही यात्रा प्रभू श्री रामाची होती आणि आमच्या शंकर भगवानची, भोलेनाथाची यात्रा होती. ती यात्रा पूर्ण झाली. आम्ही गंगेमध्ये गंगा माताचा सर्वांनी सोबत स्नान केलं, देवाचा गंगे मातेचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही सर्व सुरक्षित आज ह्या तिलकनगर रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. मी सर्व माझ्याबरोबर आलेल्या माझ्या माता भगिनींना, बंधूंना, माझ्यावर असणारे सर्व कार्यकर्ते, सर्व व्हॉलेंटियर, त्यांनी ज्यांची सेवा केली त्या लोकांना आपल्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतो आणि प्रभू श्रीरामाला प्रार्थना करतो की सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं ठेव. आमच्या भोले शंकराला प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव, भरभराटी कर आणि सर्वांचं चांगलं आरोग्य राहू दे, एवढी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.